नमस्कार. मागच्या वर्गामध्ये आपण उच्चारण स्थान पाहिलेत. उच्चारण स्थान पाहत असताना आपण कंठस्थानीय वर्ण कुठले, तालुस्थानीय वर्ण कुठले, मूर्धास्थानीय, ओष्ठस्थानीय, हे सगळ्या प्रकारचे वर्ण आपण पाहिलेत. तर कुठला वर्ण कुठल्या उच्चारण स्थानातून उच्चारिले जातं हे सगळं तुम्हाला आता बऱ्यापैकी कळलेलं आहे असं मला वाटतं. त्यानंतर त्यांनी आभ्यंतर आणि बाह्य प्रयत्न असे दोन प्रकारचे प्रयत्न सांगितलेत. ठीक आहे. यत्न म्हणजे कुठल्याही वर्णाचं उच्चारण करत असताना लागणारे जे एफर्ट्स असतात त्यांना प्रयत्न या शब्दाने आता रिप्रेझेंट करतायत. प्रयत्न म्हणजे काय? उच्चारण करताना लागणारा एफर्ट. तो एफर्ट दोन प्रकारचा असतो, एक तर आभ्यंतर आणि दुसरा असतो बाह्य. त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा आभ्यंतर प्रयत्न समजून घ्या, कारण याचा मुख्यत्वे ग्रामरमध्ये उपयोग होतो. जो बाह्य प्रयत्न आहे त्याचा अधिक उपयोग नाहीये. कुठेतरी रेअरली त्याचा उपयोग होतो, जसं की वाघ हरी वाघ घरी, हकाराच्या ठिकाणी घकार कसा होतो, काही अशा निवडक ठिकाणी त्याचा उपयोग होतो. पण मुख्यत्वाने तुम्हाला आभ्यंतर प्रयत्न जाणून घ्यायचा आहे, बाह्य प्रयत्नाची गरज नाही शकत. ठीक आहे. तर आभ्यंतर बाह्य असे त्या प्रयत्नाचे दोन प्रकार आहेत. त्याच्यातला आद्य म्हणजे आभ्यंतर, त्याचे 5 प्रकार आहेत. कुठले? स्पृष्ट, ईषत स्पृष्ट, ईषद विवृत्त, विवृत्त आणि संवृत्त. 5 प्रकार. कुठले कुठले? स्पृष्ट प्रयत्न, ईषद स्पृष्ट प्रयत्न, ईषद विवृत्त प्रयत्न, विवृत प्रयत्न आणि संवृत्त प्रयत्न. हे 5 प्रकार. ठीक आहे. हे जर तुम्हाला थोडं लिहून दाखवतो. तुम्ही काय करा, एक चार्ट बनवा, वहीचं पेज वगैरे असेल त्याच्यात असं लिहून घ्या. काय करा, सगळ्यात पहिल्यांदा असे आभ्यंतर प्रयत्नाचे 5 प्रकार लिहून ठेवा इथं अशा प्रकारे. त्याच्यातला स्पृष्ट लिहा, ईषद स्पृष्ट असं त्यांच्या पुढे लिहून ठेवा, ईषद विवृत्त, विवृत्त आणि संवृत्त असे सांगितले त्यांनी. बरोबर. आता मी तुम्हाला स्पृष्ट प्रयत्न काय, ईषद स्पृष्ट काय, ईषद विवृत्त काय, विवृत्त काय आणि संवृत्त काय हे जरा सांगतो, लक्ष देऊन ऐका. स्पृष्ट प्रयत्न म्हणजे ज्यावेळेला आपण उच्चारण करतो त्यावेळेला उच्चारण करत असताना आपल्या तोंडामध्ये काही मुवमेंट्स होतात आणि तो निघणारा जो ध्वनी असतो ना, तो ध्वनी बाहेर येताना त्याच्यामध्ये थोडस काही व्यत्यास होतो. त्याच्यामध्ये काही काही कुठं बाहेर येताना तो कुठल्या तरी स्थानाला स्पर्श करून येतो. जर निघणारा ध्वनी कुठल्या तरी या उच्चारण स्थानांपैकी कुठल्या तरी स्थानाला स्पर्श करून बाहेर पडत असेल तर त्या वर्णांना स्पृष्ट प्रयत्न असं म्हणायचं. ठीक आहे. बेसिकली सगळेच्या सगळे व्यंजन हे काय कुठल्या याच्यात येतात? स्पृष्ट प्रयत्नामध्ये येतात. ठीक आहे. ईषद स्पृष्ट म्हणजे त्याचं उच्चारण करताना ईषत म्हणजे किंचित त्यांचं स्थान स्पर्शिलं जातं. अशा प्रयत्नांना काय म्हणायचं? ईषत स्पृष्ट प्रयत्न म्हणायचं. कळलं. आता या कॅटेगरीमध्ये काय काय येतात? यण. यण म्हणजे काय? य र ल व. ओके. याच्यानंतर ईषद विवृत्त. विवृत्त म्हणजे काय? तोंडाचा विकास होणे, ओपन होणे. ज्या ज्या वेळेला आपण स्वरांचं उच्चारण करतो त्यावेळेला आपलं मुख उद्घाटन, मुखाचं उद्घाटन होतं. जसं की अ आ इ ए उ रे रे रे. तोंडामध्ये बऱ्याच पैकी हालचाल तुम्हाला दिसून येते. म्हणून सगळ्या स्वरांना काय म्हणायचं? विवृत्त आभ्यंतर प्रयत्न म्हणायचं. कारण का? तोंड ओपन होतं. पण काही असे वर्ण आहेत त्यांचं उच्चारण करत असताना तोंड थोडस ओपन होतं. असे कुठले आहेत? स स स. तुम्ही जर माझ्या तोंडाकडे व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल ज्या वेळेला आपण स्वर उच्चारतो, जसं की अ, अ मध्ये माझ्या तोंडाचा विकास एवढा झालेला आहे. खूपच. श, ट, स
असं म्हणतो, यावेळेला थोडस तोंड बिघडलेलं, ईशत म्हणजे थोडस. तर हे लक्षात आलं. आता हे लक्षात आलं असेल तर मी तुम्हाला पुन्हा त्या पेजवर जातो आणि क्लॅरिटी देतो याच्याविषयी. बघा, आता त्यांनी प्रत्येक प्रयत्न या ठिकाणी सांगितलेला दिसत आहे. हा, आता ज्या वेळेला तुम्हाला स्पृष्ट, तुम्ही पेजवर स्पृष्ट प्रयत्न लिहिला ना, त्याच्या पुढे लिहा तत्र स्पृष्टम प्रयत्नम स्पर्शानाम. स्पर्शानाम म्हणजे संपूर्ण व्यंजनानाम, सगळ्या व्यंजनांचा जो प्रयत्न असतो त्याला काय म्हणायचं? आभ्यंतर स्पृष्ट प्रयत्न. म्हणजे काय? निघणारा जो ध्वनी असेल ना, तो जर सगळ्या स्थानांना, कुठल्या ना कुठल्या तरी स्थानांना स्पर्श करून बाहेर येत असेल, त्या त्या वर्णांना, त्या त्या व्यंजनांना या ठिकाणी स्पृष्ट प्रयत्न म्हणतात. कळलं? त्याच्यानंतर एषत स्पृष्ट असा आभ्यंतर प्रयत्नाचा दुसरा प्रकार सांगितला. तो प्रयत्न सांगत असताना कुठले वर्ण हे ईशत स्पृष्ट असतात? अंतस्थानाम. अंतस्थ म्हणजे कोण? य, र, ल, व यांना अंतस्थ वर्ण म्हणतात. ठीक आहे, हे कळले. त्याच्यानंतर ईशत विवृत्त. विवृत्त म्हणजे त्यांचं उच्चारण करत असताना तोंड थोडस एकसाणू पावतं. ते कोण? ऊष्म नाम. ऊष्म वर्ण कुठले? श, श, स. यांना काय म्हणायचं? यांना ऊष्म वर्ण म्हणायचं. श, श, स, ह पण त्याच्यात काउंट होतो. त्याच्यानंतर विवृत्त असे कुठले वर्ण आहेत? म्हणतात स्वराणाम विवृत्तम प्रयत्न म्हणतात. सगळ्याचे सगळे स्वर हे विवृत्त म्हटले जातात. एवढं कळलं? मग समृद्ध काय आहे? म्हणतात रस्वस्य अवर्णस्य प्रयोगे समृद्धम. ज्यावेळेला आपण याला लिहित असतो ना, त्यावेळेला त्याला त्याचा प्रयोग करत असतो, त्यावेळेला त्याला समृद्ध म्हणायचं. आणि तो प्रक्रिये दिशेत ज्या वेळेला असतो, ज्यावेळेला लिखाणात असतो, त्यावेळेला त्याला विवृत्त म्हणायचं. हे झाले आभ्यंतर प्रयत्न. पाचही आभ्यंतर प्रयत्न कळले. स्पृष्ट, ईशत स्पृष्ट, ईशत विवृत्त, विवृत्त आणि समृद्ध, एवढे 5 प्रकार आभ्यंतराचे. हे जर कळलेत ना तर सफिशियंट होईल. तुम्ही मग बाह्य प्रयत्नांचा अधिक विचार नाही जरी केला तरी हरकत नाही, कारण त्यांचा एवढा फायदा नाही. पण आता ओघाने आलं तर ते सांगून टाकतायत. आता तुम्हाला स्थान आणि आभ्यंतर प्रयत्न हे कळाले. बोलत जा पुढे. कळालेत असे धरून चालून मी आता बाह्य प्रयत्न सांगण्याचा प्रयत्न करतो. बाह्य प्रयत्न असतो एकादश 10. बाह्य प्रयत्नांचे एकूण 11 प्रकार पडतात. कुठले ते 11 प्रकार? विवार, संवार, श्वास, नाद, घोष, अघोष, अल्पप्राण, महाप्राण, उदात्त, अनुदात्त, स्वरित, हे असे बाह्य प्रयत्न पडतात. त्याच्यातले खर, खर म्हणजे काय? हार्ड कॉन्सोनन्स म्हणजे काय? कठीण किंवा कठोर वर्ण, त्यांचा बाह्य प्रयत्न काय काय असतो? विवार, श्वास, अघोष. हर्ष म्हटलेत की सगळ्याच्या सगळे मृदुरंजन. त्या मृदुरंजनांचा बाह्य प्रयत्न काय असतो? संवार, नाद, घोष. एवढं सांगितलं. त्याच्यातलं ते सांगतायत की अल्पप्राण कुठले असतात? वर्गाणाम प्रथम, तृतीय, पंचम. जसं की क, ख, ग, गंग, च, छ, ज, च, या, ट, ठ, ड, न, त, द, ज, न, प, प, ब, ब, म. हे आपल्याला पाठ आहेत, तोंड पाठ आहेत. त्याच्यातला पहिला म्हणजे क, च, ट, त, प. तिसरा म्हणजे ग, ज, ड, द, ब. आणि पाचवा म्हणजे ञ, ङ, न, न. हे पहिला, तिसरा आणि चौथा, प्रत्येक वर्गातील पहिला वर्ण, तिसरा वर्ण, आणि पाचवा वर्ण, यांना काय म्हणायचं? अल्पप्राण म्हणायचं. ठीक आहे. मग जे मधला, द्वितीय आणि चतुर्थ, त्यांना काय म्हणायचं? त्यांना महाप्राण म्हणायचे. कुठले ते? ह, छ, ठ, ठ, फ आणि घ, झ, ढ, ढ, भ या वर्णांना प्लस श, श, स, ह त्यांना काय म्हणायचं? महाप्राण म्हणायचं. कळलं? महाप्राण, अल्पप्राण काय? तर प्रत्येक वर्गातील पहिला, तिसरा, पाचवा प्लस य, र, ल, व यांना मिळून अल्पप्राण होतो. या वर्णांना बेसिकली अल्पप्राण म्हणतात, कारण त्यांचं उच्चारण करत असताना कमी प्राणाची आवश्यकता असते. आणि ज्या वर्णांचं उच्चारण करत असताना तुम्हाला डबल प्राण
यूज करावा लागतो. जसं की ख असं म्हणत असताना, घ असं म्हणत असताना, तसंच छ आणि झ. च म्हणण्यासाठी अधिक प्राण नाही लागत, पण झ म्हणण्यासाठी अधिक प्राण लागतो. छ म्हणण्यासाठी अधिक प्राण लागतो. ज म्हणायला अधिक प्राण लागत नाही, पण झ म्हणायला डबल प्राण लागतो, म्हणून त्यांना महाप्राण म्हणायचं. महाप्राण म्हणजे ज्यांना डबल प्राण लागतो. ठीक आहे. स्पर्शवर्ण असा तुम्ही उल्लेख केला होता इथं. स्पर्शवर्ण स्पर्शवर्ण म्हणजे नेमके कुठले आहेत बरं स्पर्शवर्ण? इथे त्याची व्याख्या करतात. क आदय म अवसाना हा स्पर्श हा म्हणजे क पासून तर म पर्यंत कचड तप खचड तप गजड दब घजड दब असे सगळे मिळून क पासून तर म पर्यंत किंवा कथ गंग चच गजन टठ गजन तच गजन पथ गजन पासून तर म पर्यंत जेवढे काही वर्ण असतात ना त्यांना काय म्हणायचं? स्पर्शवर्ण स्पर्शव्यंजन असं म्हणायचं. मागच्या याच्यामध्ये त्यांनी अंतस्थ असा शब्द वापरला, पण अंतस्थ नेमके कोणते आहेत ते सांगण्यासाठी इथं सूत्र आलं लनो अंतस्था. यन यन प्रत्याहार कुठं आला बरं? हय वरट लन. याच्यातला ह सोडा, य वर आणि ल. यवरट लन याच्यातला य वर आणि ल यांना काउंट करायचं आणि त्यांना काय म्हणायचं? अंतस्थ म्हणायचं. शल शल प्रत्याहारात कुठले कुठले वर्ण येतात? शशासर हल. शेवटचे दोन सूत्र शशासर हल. त्याच्यातला श श स आणि ह यांना काय म्हणायचं? उष्म वर्ण म्हणायचं. आता तुमचा जो प्रश्न होता ना, ह हा दोन ठिकाणी का लावला? कारण त्यांना हकाराला उष्मामध्ये पण काउंट करायचंय, त्या ह वर्णाला त्यांना मृदुव्यंजनात पण काउंट करायचंय, म्हणून वर पण ठेवला आणि शेवटी पण ठेवला. ठीक आहे. अच्छा स्वरा हा अच म्हणजे काय? सगळेचे सगळे स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर जिव्हामूल्य असा शब्द त्यांनी वापरला होता इथं. ते जिव्हामूल्य म्हणजे नेमकं काय? जिव्हामूल्य वर्ण म्हणजे काय सांगतायत? अच आणि अच इति कथाभ्याम प्राक अर्धविसर्ग सदृश जिव्हामूल्य. एखादा विसर्ग असेल, त्या विसर्गाच्या पुढे क किंवा ख येत असेल ना, असा दिसणारा जो अर्धविसर्ग आहे, असा वस्तुतः तसा विसर्ग तुम्हाला पाहायला नाही मिळणार. पण काय करायचंय? जेव्हा जेव्हा विसर्गाच्या पुढे क किंवा ख येत असेल ना, त्या विसर्गाला जिव्हामूल्य म्हणायचं. अप अफ आणि अफ इथे पफाभ्याम प्राक अर्धविसर्ग सदृश उपध्मानीय. म्हणजे काय? विसर्गाच्या पुढे जर प किंवा फ येत असेल तर त्या विसर्गाला काय नाव देणार? उपध्मानीय. एवढं कळलं. आता याच्यानंतर त्यांनी काही अयोगवाह सांगितलेत. अनुस्वार आणि अह ते सांगण्यासाठी ते म्हणतात की अम अह इति अचह परऊ अनुस्वार विसर्ग. म्हणजे काय? स्वराच्या पुढे स्वराच्या नंतर तिथे जर असा डॉट तुम्हाला पाहायला मिळत असेल, त्या डॉटला त्यांनी नाव दिलंय अनुस्वार. स्वराच्या पुढे जर दोन डॉट येत असतील, त्या दोन डॉटला दोन बिंदूंना काय म्हणायचं? विसर्ग. बस एवढं कळलं. आता तुम्हाला काय सांगायचं होतं? हे सगळं विस्तार कशासाठी केला? सवर्ण सवर्ण म्हणजे काय ते सांगण्यासाठी. आता कोणाला सवर्ण म्हणायचं? तर त्यांच्या दोन काय आहेत तिथं, त्याला काय म्हणतात, दोन गरजा आहेत. उच्चारण स्थान सॉरी, ज्यांचं उच्चारण स्थान सारखं असेल ते ना? नाही, फक्त उच्चारण स्थान नाही. ज्यांचं उच्चारण स्थान प्लस अभ्यंतर प्रयत्न समान असेल तर त्यांना काय म्हणायचं? परस्परांचे सवर्णी म्हणायचे. जसं की आता तुम्हाला इथं कळेल, हे उच्चारण स्थान कंठ, हे उच्चारण स्थान कुठल्या कुठल्या वर्णाचे? क ख ग घ क ख ग ग घ आणि विसर्ग, हे सगळेचे सगळे वर्ण कंठस्थानी आहेत. नुसतं उच्चार स्थानाचा विचार केला तर अ आणि क हे सवर्णी होतील. बरोबर. क आणि ख सवर्ण असला तर ठीक आहे, पण अ आणि क हा सवर्णी होऊ शकत नाही. का सवर्णी होऊ शकत नाही? कारण सवर्णत्वासाठी त्यांना स्थान तर आवश्यक आहे, पण स्पर्श अभ्यंतर प्रयत्न सुद्धा मॅच झाला पाहिजे. आकाराचा अभ्यंतर प्रयत्न काय होता? गुणवृत्त स्वराणाम. आणि सकाराचा अभ्यंतर प्रयत्न काय होता? सकाराचा अभ्यंतर प्रयत्न आपण पाहिला स्पर्श, आणि स्पर्शांचा अभ्यंतर प्रयत्न स्पृष्ट.
आकाराचा आकार आणि ककार हे दोघी सवर्णी असू शकतात का, असा जर प्रश्न असेल तर नाही. जरी ते एकाच उच्चारण स्थानातील आहेत पण त्यांचा अभ्यंतर प्रयत्न वेगवेगळा आहे. आकाराचा अभ्यंतर प्रयत्न विवृत्त आहे आणि ककाराचा अभ्यंतर प्रयत्न स्पृष्ट आहे, म्हणून ते दोघही एकमेकांचे सवर्णी नाहीत. कळलं? तर तुम्हाला आता सवर्ण सवर्ण म्हणजे काय ते तुम्हाला बेसिकली कळलं आहे की ज्यांचे ज्यांचे उच्चारण स्थान समान आहे प्लस ज्यांचा अभ्यंतर प्रयत्न समान आहे त्या दोघांना परस्पर एकमेकांचे काय म्हणायचं, सवर्णी म्हणायचं. तेच इथं त्यांनी स्पष्ट केलंय बघा. तालु आदिस्थानम प्लस अभ्यंतर प्रयत्न चकाराने दोघेही घ्यायचे. तालु आदिस्थान पण घ्यायचं, अभ्यंतर प्रयत्न, बाह्य प्रयत्नाची सध्या आवश्यकता नाही इथं. ओघाओघाने त्यांनी डिस्क्राईब केलं ते पण. इति एतद्वयम यस्य येन तुल्यम भवति, म्हणजे ज्या वर्णाचा तालु आदिस्थान ज्या वर्णाशी तुल्य आहे, समान आहे, ज्या वर्णाचा अभ्यंतर प्रयत्न ज्या वर्णाशी तुल्य आहे, ते दोघही एकमेकांचे तन्मित, त्या दोघांची जोडी काय म्हटलं जातं, सवर्ण संज्ञम स्यात्. आता थोडस अजून त्याच्यात एक वार्तिक इन्क्लूड करतायत. वस्तुतः ऋ या स्वराचं उच्चारण स्थान काय आहे, ऋ या स्वराचं उच्चारण स्थान ऋतुरषाणाम मूर्धा. ऋ याचं उच्चारण स्थान आहे मूर्ध आणि नृ या स्वराचं उच्चारण स्थान काय आहे, ऋतुरसाणाम दंताः. आता ऋ आणि नृ हे जे दोन वर्ण आहेत ते परस्पर सवर्णी होतील का, तर नाही व्हायला पाहिजे. बरोबर का, कारण एकाचं उच्चारण स्थान मूर्ध आहे आणि दुसऱ्याचं उच्चारण स्थान तालु आहे. पण त्यांची जरा आम्हाला आवश्यकता आहे म्हणून त्यांना आम्ही सवर्णी म्हणणार असं वार्तिककार त्याच्यात इन्क्लूड करतायत, जे पाणिनींनी सांगितलेलं नव्हतं. वार्तिककार म्हणतात ऋ नृ वर्णयोः मितः सावर्णम वाच्यम, या दोघांना तुम्ही सवर्ण म्हणा, जरी त्यांचे स्थान समान नसतील तरी सुद्धा त्यांना सवर्णी म्हणा असं आम्हाला सांगायचं तुम्हाला, असं त्यांनी सांगितलं. आणि त्याचं एक प्रयोजन आहे, ते प्रयोजन तुम्हाला सूत्रांमध्ये नंतर जर विस्ताराने अधिक अध्ययन केलं तर तुम्हाला कळून येईलच. ठीक आहे, कळलं. याच्यानंतर हे खूप आवश्यक आहे, हे सगळं पाठ करा. काय, आकुह विसर्जनीयानाम कंठः, एवढं पाठ केलं तर तुम्हाला लक्षात येईल. अ आ कख गगंग ह आणि विसर्ग यांचं उच्चारण स्थान कंठ असतं आणि परीक्षेमध्ये हमखास हे तुम्हाला प्रत्येकाचे नुसतं एवढं जर पाठ केलं तर तुम्हाला 2 मार्क आहेत. याच्यातलं काही पण विचारतात, सांगा कंठस्थानीय वर्ण कुठले किंवा अ आणि क हे समान आहेत का, यांचं उच्चारण स्थान काय, असं काही प्रश्न विचारतात आणि त्याचे तुम्हाला 2 मार्क हमखास असतात. त्याच्यामुळे आकुह विसर्जनीयानाम कंठः, इचुयशानाम तालु, ऋतुयशानाम मूर्धा, मिथुलसानाम दंताः, उपध्मानीयानाम ओष्ठौ, यमंगननानाम नासिका च, एदैतोः कंठतालु, ओदौतोः कंठोष्ठम, वकारस्य दंतोष्ठम, जिह्वामूलीयस्य जिह्वामूलम, इथपर्यंत पाठ करा. अकुह विसर्जनीयानाम कंठ अप्पू जिह्वामूलीयस्य जिह्वामूलम, हे पाठच करा, कामाचं आहे. ठीक आहे, आता पुढच्या सूत्राकडे जातो. आता ते म्हणतात जर असं तुम्हाला सवर्णी वगैरे तुम्ही सांगितलं पण कधी आम्ही ग्रहण करायचं सवर्णाचं, तर त्याच्यासाठी एक जरा विशेष सूत्र आहे, कळलं तर बघा. अनुदित सवर्णस्य चा प्रत्यय. प्रत्यय म्हणजे काय, प्रत्यय म्हणजे प्रतीयते विधीयते इति प्रत्यय. म्हणजे काय, एखाद्या सूत्रामध्ये जो आदेश रूपाने विहित केलेला आहे त्याला आम्ही काय म्हणणार, प्रत्यय म्हणणार. फॉर एक्झाम्पल एकोयनची या सूत्रामध्ये आदेश कुठला आहे, एकः स्थाने यन स्यात् अची, याच्यामध्ये विहित कोण आहे, यन हा विहित आहे आणि कोण विहित नाहीये, इक आणि अच हे दोघेही विहित नाहीये. थोडं किचकट टॉपिक आहे पण थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो मी. प्रत्यय म्हणजे काय, ज्याचं आदेशत्वाने विधान केलेलं आहे त्याला प्रत्यय म्हणायचं. मग प्रत्यय कोण नसतात, आदेशाशिवाय ज्यांचं विधान केलेलं आहे
त्यांना काय म्हणायचं, अप्रत्यय म्हणायचं. असे जे अप्रत्यय असतात ना ते परस्परांच्या सवर्णी असतात. म्हणजे काय, नुसत्या एकाराच्या ग्रहणाने तुम्हाला ऱ्हस्व दीर्घ प्लुत याचं ग्रहण करता येईल कधी, ज्या वेळेला ते आदेश रूपाने विहीन नसतील त्यावेळेला. तेच आता थोडस स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत. अविधीयमान अन, अन, आता हा जो अन प्रत्याहार येतो ना, हा अन प्रत्याहार माहेश्वर सूत्रांमध्ये 2 वेळाला काउंट करता येतो. पहिला कुठला, ऐन, हा एक अन प्रत्याहार येतो. आणि दुसरा प्रत्याहार कुठला, ऐन रेल्रेक एओंग ऐ औच हयवरट लन. ठीक आहे. आता हे 2 वेळा जरी अन प्रत्याहार येत असतील, पण या सूत्रामध्ये येणारा जो अन प्रत्याहार आहे ना तो परेण ग्राह्य, म्हणजे लन लन या सूत्रापर्यंत अन या प्रत्याहाराचं ग्रहण करायचं, या सूत्रापुरतं फक्त. ठीक आहे. आता त्याचं काय प्रयोजन आहे, ते म्हणतात अविधीयमान जो अन असेल आणि उदित, उदित म्हणजे काय, कु चू टू तू तू, हे जे मागच्या आपण स्थान पाहत असताना कु चू टू 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 हे जे पाहिलेत ना, कु म्हणजे कख गगंग, चू म्हणजे चू चू चछ जजन, टू म्हटलं कठ ददन, तू म्हणजे कथ ददन, प म्हणजे पू म्हणजे पफ बबम. याच्यामध्ये जो उ आहे ना त्याला उदित म्हणायचं, त्याच्यातला जो उ आहे ना त्याची ईद संज्ञा होते. ठीक आहे. असे असणारे जे अविधीयमान अन प्लस उदित ते काय करत असतात, सवर्णस्य संज्ञास्या, ते सवर्णीयांचं ग्रहण करत असतात. पण कधी, ज्या वेळेला ते आदेश रूपाने सूत्रामध्ये लिहित नसतात त्यावेळेला. आता हे कशासाठी एवढं सांगितलं त्यांनी, सांगण्याचं तात्पर्य असं आहे, जर तुम्हाला सूत्र कदाचित पूर्वी तुम्ही अध्ययन केलेलं असेल तर कदाचित सोपं जाईल समजून घेण्यासाठी. पुन्हा एकदा सांगतो. उदाहरण आहे प्रति प्लस एकम, प्रति प्लस एकम. ठीक आहे, असं एक उदाहरण आहे. याच्यामध्ये संधी काय होईल, प्रति प्लस एकम. प्रति प्लस एकम मध्ये ई चेंजेस टू य, प्रत्येक, बरोबर. बरोबर. हा, हो. हे उदाहरण सांगतो. दीर्घ ई, नदी प्लस एक काय होईल, ई प्लस ए ऐ होणार. नदी प्लस एक, नद्यैक, नद्यैक ती संधी होईल ई प्लस ए इक्वल टू ए चेंजेस टू ऐ. अरे बाबा, ती संधी कधी होते, ज्या वेळेला पहिल्या पदाच्या शेवटी अ किंवा आ असेल आणि पुढे जर ई उ ऋ ऋ असेल तर गुणादेश होणार, आणि ऐ औ असेल तर ए ऐ ओ औ असेल तर वृद्धी होते, बरोबर. पण इथं पहिल्या पदाच्या अंती अ किंवा आ नाहीये, इथं ई आहे, मग यनादेश होईल, बरोबर. ओके. देख असं होईल. लिहून ठेवा हे 2 उदाहरण. मी तुम्हाला थोडस या सूत्राचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. प्रत्येक आणि नद्देक असं लिहा सध्या. ठीक आहे. आता इको यानाचे हे सूत्र तुम्हाला पुढे चालून अभ्यासाला असेल किंवा तुम्ही अभ्यासालाही असेल. एक याच्यामध्ये जो उच्चारला गेलेल्या सूत्रामध्ये येणारा ई ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे, इको यनची असं ज्या वेळेला म्हणतात, जसं की इथं आहे इक यनची, इथं येणारा जो ई आहे तो ऱ्हस्व आहे की दीर्घ आहे, ऱ्हस्व आहे ना. मग या ऱ्हस्वनाने नदीमध्ये येणार ई आहे तो दीर्घ आहे. मग तुम्ही ई इकह या प्रत्याहाराने दीर्घ इकाराचं ग्रहण केलं कसं, असा प्रश्न यायला पाहिजे. इक म्हणत असताना ई उ रे हे वर्ण ग्रहण केले जातात, आई ऊन पण ग्रहण होतं, बरोबर. मग या माहेश्वर सूत्रांमध्ये जे काउंट केलेले वर्ण आहेत ते तर केवळ ऱ्हस्वच आहे, हा ई ऱ्हस्व आहे, हा उ ऱ्हस्व आहे, हा ऋ आणि हा सॉरी हा ऋ आणि हा ऋ ऱ्हस्व ऱ्हस्व आहे. मग नदीमध्ये तुम्ही इको यांचे वापरता कसं,
असा जर प्रश्न असेल तर त्या ठिकाणी या सूत्राचा उपयोग होतो. ते सूत्र काय सांगतं तुम्हाला की जो अविधीयमान अन आहे, उदित जो आहे, ते काय करत असतात पूर्वी सवर्णीयाचं ग्रहण करत असतात. आता इको यनाची या सूत्रामध्ये अच हा काय आहे विधीयमान आहे आणि अविधीयमान कोणकोणते आहेत. इक हा पण अविधीयमान आहे, तो आदेश नाहीये या ठिकाणी. अच हे निमित्त आहे, तो आदेश नाहीये. मध्ये यन य र ल व हाच केवळ विधीयमान आहे, हाच केवळ काय आहे आदेश आहे. याच्या व्यतिरिक्त असणारे जे अविधीयमान अप्रत्यय अणू ते काय करत असतात त्यांच्या म्हणण्याने त्यांच्या सवर्णीयांचं पण ग्रहण करून घेत असतात. म्हणजे ज्या वेळेला मी ई म्हणण्याने मला ऱ्हस्व इकार पण घेता येऊ शकतो, दीर्घ इकार पण घेता येऊ शकतो आणि प्लुत इकार पण घेता येऊ शकतो, कारण तो विद्यमान नाहीये. त्याचप्रमाणे उ असेल रु असेल, एक म्हणल्याने मला ऱ्हस्व दीर्घ इकार घेता येईल, ऱ्हस्व दीर्घ उकार घेता येईल, ऱ्हस्व दीर्घ ऋकार घेता येईल, काही घेता येईल. ठीक आहे. हा या सूत्राने क्लिअर होतं. आणि नंतर सांगितले उदित उदित म्हणजे काय आम्हाला स्पष्ट नव्हतं, तर त्याच्यासाठी त्यांनी क्लिअरिटी दिली. टू चू टू 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 ते उदित यांना उदित म्हणायचं कारण त्यांच्या शेवटी उ आहे. असं त्यांनी सगळं करून ज्या वेळेला ते नुसतं अ लिहितात ऐ ओम, याच्यामध्ये येणारा जो अ आहे ना तो अ एकाकी येत नाही, एकटा येत नाही. तो कोणाला घेऊन येतो त्याच्या 18 बाकीच्या 17 लोकांना तो बरोबर घेऊन येत असतो. अ इति अष्टादशानाम संज्ञा, ज्या वेळेला अ म्हणतात, अ म्हणल्याने अयुन इत्यादी सूत्रांमध्ये किंवा इकोयनाची इत्यादी सूत्रांमध्ये ज्यावेळेला तो विधीय नसेल, प्रत्यय नसेल, त्यावेळेला त्याचे 18 प्रकारचे संज्ञा 18 प्रकारचं अकाउंट करता येऊ शकतो. तथैव इकार उकार, त्याप्रमाणे इकार पण समजून घ्यायचा आहे, उकार पण समजून घ्यायचा आहे. इकाराचे पण 18 प्रकार, उकाराचे पण 18 प्रकार. ऋकाराचे मात्र 30 प्रकार पडतात. आता 30 प्रकार कसे, ऋकाराचे ऍक्च्युअल 18 प्रकार प्लस दृ या स्वराचे 12 प्रकार. 18 प्लस 12 किती होतात, 18 प्लस 12 63. असं का काउंट केलं तुम्ही, कारण मागे वार्तिककारांनी आम्हाला सांगितलं ऋ आणि नृ हे दोघंही काय आहेत सवर्णी आहेत. त्या सवर्णीयांची जर काउंट केली टोटल संख्या तर आम्हाला 30 मिळते. म्हणून ऋकार 63 30 प्रकारचा हा ऋकार असतो. एवं नृकार अपि, असं जर आम्हाला नृ काउंट करायला लावलं तर नृ सुद्धा किती प्रकारचा असेल, मग 30 प्रकारचा असेल. एवं एच द्वादशानाम, एच जे असतात ना ए आणि ओ यांचे 12 प्रकार, ए आणि ओ यांचे प्रत्येकी 12 12 12 प्रकार. अनुनासिक अनुनासिक भेदेन यवला द्विधा, यवल यांच्या डोक्यावर जर अणुबिंदी असेल, चंद्रबिंदी असेल, त्यांना अनुनासिक य व ल म्हणतात. आणि ज्यावेळेला त्यांच्या डोक्यावर चंद्रबिंदी नसेल त्यांना काय म्हणायचं, अनुनासिक य व ल. असे त्यांचे प्रत्येकी यकाराचे अनुनासिक अनानुनासिक, वकाराचे अनुनासिक अनानुनासिक, लकाराचे अनुनासिक अनुनासिक, असे 2 2 2 2 2 प्रकार पडतात. ते ना अनुनासिक असते द्वयोः संज्ञा, प्रत्येकाचे 2 2 2 2 अशी संज्ञा होत असते. ठीक आहे. आता शेवटचे 3 सूत्र आहेत, सोपे सोपे आहेत. परसन्निकर्ष संहिता, वर्णानाम अतिशयितः सन्निधी संहिता संज्ञा स्यात्. म्हणजे काय, ज्या वेळेला 2 वर्ण, वर्ण शब्द लक्षात घ्या आणि व्यंजन शब्द लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे 2ही सूत्र लागतील. ज्या ज्या वेळेला वर्ण एकत्रित येतात, म्हणजे काय 2 वर्ण जर जवळजवळ आलेले असतील ना तर त्या दोघांच्या मध्ये जर काही व्यवधान नसेल तर त्यांना संहिता म्हणायचं. जसं की प्रति प्लस एकम प्रत्येकम, तिथला जो येणारा ई आणि ए आहे ना त्या दोघांमध्ये काय आहे, संहिता आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे हलोनंतरा संयोग, संयोग संयोग म्हणजे काय, आता इथं थोडस अजबीही अव्यवहित म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये अजून स्वर आलेला नाही असे असणारे 2 व्यंजन ते ज्या वेळेला अगदीच समोरासमोर असतील ना त्यावेळेला त्यांच्यामध्ये असणारे जो गॅप त्याला म्हणतात संयोग. त्याच्यात काय होणार, मग संधी होणार. जिथं जिथं संहिता असेल त्याला
त्या वर्णांची काय करता येते, संधी करता येते. तो पुढे चालून तो प्रकार तुम्हाला कामात येईल. आता याच्यातलं अजून एक मुख्य सूत्र म्हणजे सुप्तिंगंतम पदम. ठीक आहे. सुरवंतम तिगंतम च पदसंज्ञ स्यात्, पदसंज्ञ स्यात् म्हणजे काय, सुप असे काही 21 प्रत्यय आहेत. सु औजस अम औक्षष टा भ्याम गे भ्याम गसित भ्याम गसो साम भी सुप असे जे सुबंत प्रत्यय ते सर्वदा नामांना लागतात. सुऔजस असं राम शब्दाला लागलं की राम रामो रामहा रामम रामो रामन असे त्याचे 21 रूप तयार होतात. सुऔजस हे आहेत अंतिजाच्या, त्याला म्हणायचं सुबंत. राम हे सुबंत पद झालं. हरिही हे सुबंत प्रत्यय झालं. आणि केवळ राम हरी यांना जोपर्यंत तुम्ही सुबंत प्रत्यय लावत नाही, सुऔजस लावत नाही, तोपर्यंत त्यांचा वाक्यामध्ये उपयोग करू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला पदसंज्ञा मिळत नाही तोपर्यंत त्या प्रकृतीचा तुम्ही व्याकरणात उपयोग करू शकत नाही, वाक्य लिहू शकत नाही. मग वाक्यामध्ये उपयोग कुठल्या पदांचा, कुठल्या यांचा होतो म्हणतात, ज्यांची पदसंज्ञा झालेली आहे ना त्यांचाच वाक्यांमध्ये उपयोग होतो. मग पदसंज्ञा कधी होते, ज्या वेळेला कुठल्या तरी प्रकृतीला सुबंत पद लागतात किंवा तिगंत पद लागतात. तिप्तजी सिप्तस्तम विद्वस्मस वगैरे, किंवा तीतः अंते सीतः तुमच्या सोप्या भाषेत. हे प्रत्यय जर तुम्ही क्रियापदांना जोडलेत आणि सुबंत प्रत्यय जर नामांना जोडलेत तर त्याच्यापासून त्या नामांची, त्या धातूंची तुम्हाला एक पदसंज्ञा होते, पदसंज्ञा प्राप्त होते. आणि मग अपदन प्रयुंजित, ज्यांची पदसंज्ञा झालेली नाही त्यांचा तुम्हाला वाक्यांमध्ये उपयोग करता येत नाही, पण एकदा यांनी पदसंज्ञा साधली की त्यांचा तुम्हाला वाक्यांमध्ये उपयोग होतो. किती संज्ञा प्रकरणम. अशा प्रकारे मला तर वाटतं सगळ्या सूत्रांचा अर्थ मी संज्ञा प्रकरणातील सगळ्या सूत्रांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. जर कोणाला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. तुमच्यासाठी आता 5 मिनिटाचा अवकाश आहे, विचारू शकतो. रिवाइज केल्यावरती जर काही डाऊट असेल तर विचारता येतील का? हा, ग्रुपमध्ये टाकू शकता तुम्ही. ओके ओके ओके. आता तरी काय डाऊट नाही. अच्छा, नाहीत ना. आता थोडक्यात अजून मी तुम्हाला तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका दाखवतो, म्हणजे त्याच्यात नेमकं काय काय विचारलं होतं त्याची आयडिया जर तुम्हाला आली तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. एक जुनी प्रश्नपत्रिका दाखवतो तुम्हाला. बघा प्रश्न किती सोपे आहेत बघा. असेच प्रश्न तुम्हाला याच्यात विचारले जातात, त्याच्यामुळे ग्रामरची अधिक काळजी करू नका. माहेश्वर सूत्र आणि कधी संते एकेन वाक्यानं उत्तर, तर एका वाक्यात उत्तर द्यायचे. कुठले आहेत ते, किती आहेत, एकूण 14 आहेत. दशमाहेश्वर सूत्राने असं लिहून टाकायचं. हा झाले, तुम्हाला त्याचे 2 मार्क मिळतील. त्याच्यानंतर आकार हा एक प्रश्न संस्कृत आणि मराठीत आहे, तर आम्ही जर मराठी माध्यम निवडलं तर उत्तर मराठीत लिहायची ना? स्वीकृत भाषेत लिहायचे. मराठी भाषेत शिक्षित असतील तर प्रत्येकी एक मार्काला ऍक्च्युली हा प्रश्न आहे की एकेन वाक्यानं उत्तर. ओके ओके, हे एक प्रश्नाला 1 मार्क आहे. ठीक आहे, तेवढं पण चालेल. ओके, चतुर्दश एवढं शब्द लिहिला की तुम्हाला 1 मार्क भेटेल. आकारस्य किती भेद हा आजच सांगितलेत मी. किती भेद आहेत आकाराचे? 18. हा, एकारस्य किती भेद हा? एकाराचे 12 प्रकार आहेत. त्यांचा कशा भाव होतो? ककाराचं कंठस्थान. एकाराचे 12 प्रकार का? त्यांचा रस्वांचा अभाव असतो, रस्व नसतात. एकाराचा दीर्घ आणि प्युत असे काउंट केल्यावर त्याचे फक्त 12 प्रकार पडतात. ककारस्य उच्चारण स्थानं किम? कंठ. ककारस्य उच्चारण स्थानं मूर्धा. प्रातिपदिक संज्ञा आपल्याला आता शिकले नाहीत, पण राम शब्दाची सिद्धी करत असताना तुम्हाला प्रातिपदिक संज्ञाचं सूत्र येऊन जाईल. पुढचं पण सूत्र तिथं येऊन जाईल. ठीक आहे. बाकी यत्नो द्विधा 2 प्रकारचे यत्न आहेत. कुठले कुठले ते? अभ्यंतर आणि बाह्य. अभ्यंतर आणि बाह्य. टिप्पणी तुम्हाला लिहायची आहे, आणि टिप्पणी लिहत असताना जरा 3 म्हणजे 5 मार्काला 1 प्रश्न आहे. मग काय करायचं तुम्ही,
आभ्यंतर प्रयत्नाचे 5 प्रकार आणि बाह्य प्रयत्नाचे 11 11 असे तुम्ही 11 प्रकार. त्यांचे नाव लिहून टाकायचे. कुठल्या ओके. कुठले अभ्यंतर आहेत तर म्हणतात स्पृष्ट, ईशस्पृष्ट, ईशद्विवृत्त, विवृत्त, संवृत्त. त्याच्यात सांगायचं स्पृष्ट प्रयत्न स्पर्शाणाम. स्पर्शाणाम म्हणजे कादयो मांसाना स्पर्शाया, क पासून तर म पर्यंत जे काही येतात त्यांची स्पर्श संज्ञा होते आणि त्यांना स्पृष्ट प्रयत्न असं म्हणतात. त्याच्यानंतर ईशत्स्पृष्ट. ईशत्स्पृष्टामध्ये काय येतात यर लव अंतस्थानाम. त्याच्यानंतर ईषद विवृत्तामध्ये लिहिणार तुम्ही शशसह उष्मान यांचे ईषद विवृत्त होते. विवृत्त कोण आले सगळेच सगळे स्वर विवृत्त आहेत. स्वराणाम विवृत्तम. आणि नंतर म्हणायचं संवृत्त कोणाचं होतो रस्वस्य वर्णस्य प्रयोगे संवृतम. आणि ते पुन्हा तुम्ही दुसऱ्या 11 आहेत त्यांचे प्रकार लिहून टाकायचे. द्विवार शुभ संवार नाद घोष अघोष अल्प प्राण महाप्राण हे सगळे उदात्त अनुदात्त स्वरितश्च हे सगळे लिहून टाकायचं. तुम्हाला बऱ्यापैकी उत्तर मोठं होतं 2-3 पानाचं. ठीक आहे. सवर्ण कशा कुठल्या सूत्राने केली आपण तुल्यास्य प्रयत्नम सवर्णम म्हणजे तुल्य प्रसादन. तुल्य म्हणजे आस्य म्हणजे मुख आणि प्रयत्न. मुख इन द सेन्स स्थान जिथून ते उच्चारित होतात त्यांना आस्य, जिथून ते फेकल्या जातात जिथून ते उच्चारण त्याला आस्य म्हणतात. आस्य म्हणजे मुख किंवा स्थान. ज्यांचा हास्य प्रयत्न म्हणजे स्थान आणि प्रयत्न हा समान असतो त्याला सवर्ण म्हणतात. मग काय काय कोण कोणाचं सवर्ण असू शकतो कोण कोणाचं असू शकत नाही हे तुम्हाला लिहिता येऊ शकतं. संहिता संहिता म्हणजे काय परसन्निकर्ष संहिता. संहिता आणि संयोग या दोघांमधले अंतर लक्षात ठेवा. संहिता ही वर्णांमध्ये होत असते आणि संयोग हा व्यंजनांमध्ये. बस झालं एवढं. त्याच्यानंतर हे काही सूत्र पाहिलेत आपण. तस्य लोपः याचा काय उपयोग ज्या ज्या वर्णाची ईद संज्ञा झालेली आहे त्याच्या वर्णाची लोपसंज्ञा करण्यासाठी आलेलं हे सूत्र आहे. मग ईद संज्ञा कोणाची केली जसं की हलंत्यम वगैरे वगैरे ते सगळं एक्सप्लेन करा तुम्ही. त्याच्यानंतर समाहार स्वरित म्हणजे काय याची ती जी खाली पंक्ती असते ना ती जरा पाठ करून टाका. जसं की तालवादी स्थानेषु ऊर्ध्वभागे निष्पन्नः अच उदात्तः, तालवादी स्थानेषु अधोभागे निष्पन्नः अच अनुदात्तः वगैरे वगैरे. आणि समाहार म्हणजे बेसिकली जे उदात्तही नाही अनुदात्तही नाही. परसन्निकर्ष संहिता आत्ताच गेलं. सुप्तिगंतम पदम आत्ताच गेलं. उच्चैरुदात्त हा आत्ताच गेलं. हे सगळं आजच पाहिलं. तुम्ही बाकीच्यांचा विचार करा. आणि राम शब्द व्यवस्थित करून टाका. भूधातू करून टाका. यांचं थोडंफार लेक्चर घेता आलं तर घेईन मी. आणि यांचं मात्र लक्षात ठेवा स्वराणाम उच्चार स्थान आणि विशदय हे सगळे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क घेण्यासारखे प्रश्न विचारले जातात. छान अभ्यास करा आणि काही प्रश्न असतील तर निसंकोचपणे तुम्ही विचारू शकता. ओके थांबूयात आता. ओम पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओके चलो बाय.